नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. भिवंडीतून यूपी एटीएसची मोठी कारवाई. 3 युवकांना अटक. गाझा युद्ध पीडितांसाठी ₹5 कोटी फंडिंग गोळा करून वैयक्तिक आणि संशयास्पद वापरासाठी वापरल्याचे उघड. ठाणे गायमुख ते वडाळा मेट्रोच्या 4च्या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर ट्रायल चाचणी आजपासून सुरू. पूर्ण व्यावसायिक सेवा डिसेंबर 2025 अखेर सुरू होण्याची अपेक्षा. कल्याणच्या नेतिवली परिसरात नशाखोरांकडून घरांवर दगडफेक, खिडक्या तोडणे आणि महिलांची छेडछाड करणे धक्कादायक प्रकार. नागरिकांमध्ये दहशत. पोलिसांकडून अद्याप ठोस कारवाई नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे मेट्रोचे उद्घाटन. ठाणे गायमुख ते वडाळा मार्गावर सेवा सुरू. आजचा दिवस ठाणेकरांसाठी ऐतिहासिक असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांची मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन. 56व्या जीएसटी काउन्सिलच्या निर्णयानुसार घर बांधकामासाठी महत्वाचं असलेल्या सिमेंटवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी. घरबांधणी खर्चात मोठी बचत. नाशिकमध्ये मनसे पक्ष शेतकऱ्यांसाठी आक्रमक. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार विरोधी आंदोलन सुरू. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली, दहिसर, कांदिवली, सांताक्रूज आणि वांद्रे भागात सकाळपासून जोरदार पाऊस. सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात. प्रशासन सतर्क. अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 65 डॉक्टर अजूनही संपावर. थकीत पगार, वेतनवाढ आणि शस्त्रक्रियांच्या खर्चवाढीच्या मागण्यांमुळे 600 ते 700 शस्त्रक्रिया थांबल्याने रुग्णांचे हाल. जालना तालुक्यात मुसळधार पावसामुळे कल्याण मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो. 5 वर्षात पहिल्यांदा भरलेला प्रकल्प. 15 गावांचा पाणी प्रश्न मिटल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद. मुंबईच्या दहिसरमध्ये वकील गुणरत्न सदावर्तेवर हल्ल्याच्या निषेधार्थ आरपीआय आठवले गटाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी. लातूर जिल्ह्यात भेटा अंदोरा मार्गावर रात्रभर अतिवृष्टी. पूल पाण्याखाली, वाहतूक बंद. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत. मदत कार्य सुरू. भंडाऱ्याच्या मच्छेरा गावात 28 वर्षीय तरुणाचा शेळ्यांसाठी चारा आणताना खड्ड्यात बुडून मृत्यू. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करत मृतदेह ताब्यात. अकोल्याच्या वाशिम बायपास परिसरात 2 गुन्हेगार गटांमध्ये तुफान दगडफेक. 6 जखमी झाले असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद. पोलीस तपास सुरू. खारघरमध्ये पुन्हा सोनेरी कोल्ह्यांची जोडी कैद. सामाजिक कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये टिपला व्हिडिओ. अधिवास आणि संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. उजनी धरणातून 71,600 क्युसेकने विसर्ग सुरू. धरण 109% भरलेले. भीमा नदीकाठच्या गावांना पूरस्थितीसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बुलढाण्यात संगम चौकाजवळ युवकाच्या हाणामारीत 27 वर्षीय तरुणाचा खून. गांजा सेवनानंतर तणाव वाढला. दुसरा युवक गंभीर जखमी. चंद्रपूरमध्ये देवी महाकालीच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा भव्य प्रारंभ. घटस्थापना आणि महाआरतीत हजारो भाविकांची उपस्थिती. आष्टीत बेलगाव येथील रेणुका माता देवीच्या ज्योतीचे जंगी स्वागत. 17 वर्षांपासून माहूरगड ते बेलगाव पायी ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांची उत्साहपूर्ण परंपरा. भाऊसाहेब ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली महाप्रसादाने उत्सवाला रंगत. शिर्डी साई मंदिर प्रमुखावर भेटवस्तू स्वीकारल्याचा गंभीर आरोप. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे करणार प्रमुखांविरुद्ध तक्रार. साई संस्थानाकडून कारवाईस टाळाटाळ. गडचिरोलीत माओवाद्यांच्या पुनर्वसनासाठी साक्षरता मोहिमेची यशस्वी सुरुवात. 106 आत्मसमर्पित माओवाद्यांनी साक्षरतेचे धडे घेतले. समाजातील मुख्य प्रवाहात समावेशासाठी पुढाकार. भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियानांतर्गत सेवा पंधरवडा कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी यांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये नर्स हर्षदा तायडेचा संशयास्पद मृत्यू. बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत मृतदेह आढळला. आत्महत्या की हत्या यावर संभ्रम. सिडको पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. कानगावमध्ये कांद्याच्या भावासाठी शेतकऱ्यांचा अर्धनग्न आंदोलन. दौंड तालुक्यात ₹35 हमीभाव आणि कर्जमाफीसाठी 5व्या दिवशी आक्रमक आंदोलन. अभिनेत्री पूनम पांडे दिल्लीच्या लवकुश रामलीला मंदोदरीची भूमिका साकारणार. निवडीसाठी व्हीएचपी आणि बीजेपीने विरोध नोंदवला, मात्र समिती ठाम.